शंभूराजे शृंगारपुरास गेल्यानंतर त्यांनी सारा वसुलीच्या बाबतीत सरकारी कामात हस्तक्षेप करून परस्पर निर्णय घेऊन सारा माफी दिली। त्याचा परिणाम स्वराज्य खजिन्यावर होतो आहे। युवराजांचे हे असे वागणे स्वराज्याच्या हितास बाधा आणणार आहे। शंभूराजे असं का वागताय? मिर्झा जरी राजपूत असला तरी ती औरंगजेबाची सावली आहे, हे ध्यानात ठेवा हो। जी मातोश्री। शंभूराजे असे अविचाराने वागणार नाही। त्यांचा तोल असा ढळणार नाही। पण मग नेमकं काय कारण आहे? पूर्ण एपिसोड पहा झी5 वर। फौजा आज इथेच विश्रांती घेतील। उद्या कूच करू। होय होय, इथं विश्रांती घेतली ती बरंच झालं महाराज। इथं नदीला मुबलक पाणी आहे। घोड्यानं आंघोळी घातल्या, ती अंगावर पाणी पडल्यामुळे ती बी जरा ताजी तवानीच झाली। सैनिकांनी आपली कापड, धोतर, तोळणी, शेली, पागोटी समधी धुवून घेतली। बरं झालं इथं थांबलं ते। छान, म्हणजे आता पुढे आपल्याला बिनघोर जाता येईल। होय होय, ठेव। महाराज, जेवायचं थांबला? हे लोणचं बघून शंभूराजेंची याद आली। त्यांच्या आवडीचं लोणचं आहे। होय, शंभूराजांसाठीच दिलतं, त्यांनी तसंच ठेवलं। म्हणले आमचे आबासाहेब खातील आणि खाताना आमची आठवण बी काढतील। आज खरंच खूप आठवण येते शंभूराजेंची। हो, येणारच की। कित्येक दिवसात त्यांच्या बरोबर थाळा घेतला नाही। आता तो योग पुन्हा रायगडावरच यावा। काय त्यांचे असे लय योग येता येताच राहून जातात। म्हणजे म्हणजे काही नाही हो, सहज बोललो। आंबेराव, तुमचा शब्द आणि घाव सहज नसतो। बोला। या लोणच्या सारखंच झालंय आमच्या शंभूराजांचं। मतलब आम्ही समजलो नाही। म्हणजे जेवणात आपण चवीपुरतं लोणचं घेतो का नाही, तसंच जेवण खमंग नाही झालंय, कालवण फिकट झालंय, तर मग घ्या लोणचं। तोंडाला चव नाही, मग खा लोणचं। कालवण नाही, भाजी नाही, मग एक लोणच्याची फोड बी पुरते की भाकरी बरोबर। तसंच झालंय माझ्या शंभूराजाचं। काय बोलता तुम्ही आंबेराव? माफी असावी महाराज, तर काय चुकीचं बोललो म्या, तुम्हीच सांगा। स्वराज्यात लोणच्यासारखी अवस्था झाली का नाही माझ्या शंभूराजाची ती? आंबेराव, तुम्ही जसं समजता तसं नाही। मग कसं? कळेल तुम्हाला लवकरच। क्या? हाँ। हुजूर गुस्ताखी बा। ठीक है ठीक है। क्या बात है? हुजूर खत आया है। खत आया है? किसका खत आया है? संभाजी का। क्या कहा? संभा का खत आया है? जी हुजूर। अरे मुल्ला, इसी खत का तो हमें इंतजार था। संभा का खत?
वाह, क्या बात है, तंबा का खत। जलाल खान दाऊदजाई दिलेर खान साहेब, प्रणाम. आपला मजकूर समजला म्हणून हा जबाब. आपणास आमच्या लहानपणीच्या अनेक आठवणी याद आहे. हे वाचून आनंद वाटतो. पण ज्या जोंधळ्याच्या दाण्याचा आपण उल्लेख केला त्याचा हिशोब अजून आपण आम्हास दिलेला नाही, किंबहुना आपण तो ठेवलेलाही नाही. आणि असं असताना आपण मात्र आमच्या अपमानांचे हिशोब ठेवता, हे काही योग्य नाही. आम्हास आपल्या काही चांगल्या आदती अजूनही याद आहेत. तरीही एक सांगावेसे वाटते. आम्ही रायगडापासून दुरावलो आहोत असा जो आपला समज झाला आहे तो मनातून काढून टाकावा. आमच्या आबासाहेबांनी आम्हा शृंगारपुरास पाठवले, यात त्यांची नाराजी नाही किंवा नाराज होऊन त्यांनी आम्हाला दिलेली शिक्षाही नाही. उलट एका मोठ्या सुभ्याचा कारभार सांभाळण्याची आम्हाला दिलेली संधी आहे. युवराज, इतना खुलासा जरूरत है? दिलेर खान साहेब, आमचे आबासाहेब हे छत्रपती आहेत. आम्ही जे वागू ते त्यांना साजेसेच वागू. केवळ आमच्या भरवशावर ते दक्षिण दिग्विजयासाठी गेलेले आहेत. असे असताना स्वराज्याची बेईमानी करावी आणि मोठ्या कष्टानं आमच्या आबासाहेबांनी उभी केलेली ही दौलत फकिरी म्हणून आपल्या झोळीत टाकावी अशी स्वप्न आपण पाहत असाल तर ती कधीही खरी ठरणारी नाही. त्यामुळे कृपा करून आम्हास असे खलिते पाठवू नयेत. आम्ही कल्पवृक्षाच्या सावलीत उभे आहोत. आम्ही जे मागू ते हे आम्हास मिळतं. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आम्हास आमच्या स्वराज्याचं मोल ठाऊक आहे. त्यामुळे असे खलिते पुन्हा पाठवू नयेत. आम्ही शिवरायांचे पुत्र आहोत हे आमचं भाग्य. ईश्वरानं एकाच जन्मी हजारो जन्मांचं पुण्य आमच्या पदरी टाकलं आहे. त्यामुळे त्यांच्या विचारांची बेईमानी कदापि शक्य नाही. हे नीटपणे लक्षात ठेवावे. हे मराठ्यांचं रक्त आहे. मोगलांप्रमाणे सत्तेच्या लालसेसाठी बापाच्या जीवावर उठत नाही. त्यामुळे तुम्ही तुमचा धर्म पाळा, आम्ही आमचा धर्म पाळू. दोस्ताना बरकरार राहील. दोस्ताना महाराजांना तुम्ही शंभूराजांच्या तक्रारीचा खलिता पाठवणार? परंतु आम्ही अजून यावर मोहर उठवली नाहीये. म्हणजे मोहर उठवणार? शंभूराजेंनी जर खुलासा पत्र पाठवलं नाही किंवा स्वतः इकडे येऊन खुलासा केला नाही तर मात्र या पत्रावर मोहर उठवली जाईल. थोरल्याबाई साहेब, माफी असावी. सुरनीसपंत बाहेर आले आहेत. आपल्या भेटीची इजाजत मागत आहेत. येऊ द्या. हे बघा लेखी उत्तर. केला खुलासा? कुणाला खुलासा करण्यास आणि माफीनामा लिहिण्यास आम्ही बांधील नाही असा खलिता लिहिलाय. असा जबाब दिला? आम्हाला माहित होतं असंच काहीतरी लिहिणार. तेच झालं. अहो आमचं जाऊ द्या, निदान आपला तरी मान मर्यादा नको ठेवायला. ही मनमानी नाही तर काय हो? शंभूराजे मनमानी करणार नाहीत. अजून वेगळा काय पुरावा हवाय तुम्हाला? मातोश्री, राणूबाई या बसा. राणूबाई तुम्हीही नमस्कार करू.
राणूबाई बोलायचं नाहीये का? कशासाठी बोलायचं आम्ही? काय हो असं अचानक काय? तुम्ही पूजा करत बसा आणि लोक राजकारण खेळत बसतात. आम्ही समजलो नाही. आम्ही काय म्हणतो मातोश्री, तुम्ही तुमच्या अधिकाराचा वापर का करत नाही? अधिकाराचा वापर? हो, आपण मातोश्री आहात, आपण महाराणी आहात ना? राणूबाई मग का तक्रारीचा खलिता महाराजांना पाठवला जातो? तुमच्या देखत राज सदरेची मोहर उठवून थोरल्या मातोश्री स्वतःचा दस्तूर देऊन पाठवतात आणि तुम्ही त्यांना तो पाठवू देता का? अडवलं नाही तुम्ही त्यांना? अडवलं नाही. हो, खरं खोटं केल्याशिवाय, शहानिशा केल्याशिवाय खलिता जाऊच कसा दिला तुम्ही? सखूजी गायकवाड आपलं मेवणं. तो विषय पुन्हा नको. त्यांच्या बाबतचा निर्णय आम्ही घेतलेला आहे आणि आता तो कोणत्याही परिस्थितीत बदलणार नाही. म्या त्यांची रदबदली करायला नाही आलो, पण ते आपल्या जवळचं, आपल्या नात्यातलं एक मातब्बर माणूस, मोठा वतनदार. गंभीरराव, स्वराज्यात वतनदार नसतात. वतनदार नाहीत, पण मातब्बर तर आहेत का नाही महाराज? आता तुमच्या या निर्णयामुळं इतर घराण्यातली मातब्बर माणसं अस्वस्थ झाली, त्याचं काय? तसं होत असेल तर होऊ द्या. थोडी जरब बसली तर हरकत काय? तो दिलेर खान तिकडच स्वराज्यात घुसलेला, त्याच्या हाताला अशी माणसं लागली आणि त्यानं त्यांना चिथावलं, वतनदारी देतो म्हणून सांगितलं, तर त्यांच्यावर लक्ष कोण देणार? संपूर्ण स्वराज्याचं रक्षण करता येईल एवढी फौज आपण मागे ठेवून आलो आहोत. उद्या लढाई झाली तर प्रत्येक गड राखता यावा त्यासाठी लागणारा अन्न साठा, दारू गोळा सगळ्याची चोख व्यवस्था ठेवली आहे. पर महाराज, त्या दिलेर खानाकडे चपळ घोडदळ आहे, त्या तोडीचं घोडदळ आपल्याकडे नाही. त्यानं हमला केला तर मग आपण मुकाबला कसा करणार महाराज? गंभीरराव, तुमची काळजी आम्हाला समजते, चिंता नका करू. त्याची ही तजवीज केली जाईल. एका बाजूला सकवार मातोश्रींबद्दल हळहळ वाटते आणि दुसऱ्या बाजूला आमच्या आबासाहेबांच्या कर्तव्य कठोरतेचा अभिमानही वाटतो. हो ना. भावाचं दुःख करायचं की पतीचा अभिमान बाळगायचा? काय करावं त्यांनी? आता काय, आला भोग भोगायला तर पाहिजे. खरंय, भोग तर भोगावा लागणारच. पण जवळच्या माणसांनी हिराचे 2 शब्द सांगितले तर तेवढंच त्यांचं मन हलकं होईल. थोरल्याबाई साहेब, तुम्ही येता आमच्या सोबत? तुम्ही जाऊन या, आम्ही नंतर जाऊ. आला असता तर तेवढीच समजी काढली असती. आमच्याच्याने तेवढं जमणं कठीण. अहो, जमेल तेव्हा सत्वारबाईंनाही कल्पना आली असेल. इथे प्रश्न आहे स्वराज्याच्या शिस्तीचा. जो कोणी शिस्त मोडेल, महाराज त्यांची गय करणार नाहीत. हे तर सर्वजणच जाणतात. एक गोष्ट बोलू का? बोला. महाराज जवळच्या नात्यातल्या माणसांची गय करत नाहीत हे माहीत असून ऐकीव माहितीवर तक्रारीचा खलिता पाठवला का? खलिता पाठवला, परंतु ऐकीव माहितीवर नाही. दादासाहेबांशी तुमची समोरासमोर रुजवात झाली नाही, त्यांनी स्पष्टीकरणही दिले नाही. मग याचा अर्थ काय होतो? त्याचा अर्थ तुम्ही काय काढलात हे आम्हाला माहित नाही. परंतु आम्ही पाठवलेल्या खलित्यास शंभूराजे उत्तर देण्यास बांधील नाही असं म्हणत असतील तर आम्ही गप्प राहायचं? मातोश्री, अहो रागाच्या भरात त्यांनी तसा जबाब दिला असेल, पण मग लगेच तक्रार करायला हवी होती का? आम्ही जो निर्णय घेतलाय तो राणी साहेब म्हणून घेतलाय.
पण तुम्ही मातोश्री आहात हे का विसरला? स्वराज्यात नाती नंतर येतात. आधी येतं ते कर्तव्य. स्वराज्य हित. राणूबाई आणि राणूबाई, आम्ही खूप विचारांती हा तक्रार खलिता पाठवलाय. माफी असावी मातोश्री, पण तक्रार खलिता वाचून आबासाहेबांचा गैरसमज झाला आणि त्यांनी आमच्या दादासाहेबांना शिक्षा सुनावली तर? छत्रपतींनी आजवर असा एकही निर्णय घेतला नाहीये ज्यामुळे कोणावर अन्याय झाला असेल. आपण चिंता करू नये. अन्याय झाला म्हणून तर आमच्या दादासाहेबांना शृंगारपूरला जाऊन राहावं लागलं. आता या तक्रार खलित्यामुळे त्यांना आणखी किती खालच्या पायरीला जाऊन उभं राहावं लागेल हे आम्हाला माहित नाही. परंतु यापुढे ही राणू दादासाहेबांवर अन्याय होऊ देणार नाही. कुणाचा खलिता? शिवस्वरूप बाबांचा. मजकूर पाहिला आम्ही, पण काही लक्षात नाही आला आम्हाला. बघू. युवराज, खलिता खूप महत्वाचा आहे का? हो, महत्वाचाच आहे. म्हणून तर एवढी वाट पाहत होतो आम्ही. पण कोण हे शिवस्वरूप बाबा? नाही म्हणजे कोणी योगी आहेत का? नंतर सांगतो. आम्ही आलोच. आम्हाला एकांत हवं. युवराज, तुमच्या असं वागण्याचा आम्हाला काहीच अर्थबोध होत नाही. कोण आहेत हे बाबा? तूतास एवढंच लक्षात ठेवा की ही नव्या पर्वाची नांदी आहे. शंभूराजे शृंगारपुरास गेल्यानंतर त्यांनी सारा वसुलीच्या बाबतीत सरकारी कामात हस्तक्षेप करून परस्पर निर्णय घेऊन सारा माफी दिली. त्याचा परिणाम स्वराज्य खजिन्यावर होतो आहे. दक्षिण मोहिमेबरोबरच आपले अनेक सरदार, अनेक फौजा ज्या आघाड्यांवर आहेत त्यास आम्ही रसद कशी पाठवावी? केलेले आदेश मागे घ्या म्हणून खलिते पाठवले तर त्यास उर्मट उत्तर दिली जात आहेत. महाराज, क्षमा असावी, पण दिलेर खानाच्या फौजा जेव्हा स्वराज्य सीमेवर आल्या होत्या तेव्हा ही शंभूराजांना आम्ही खलिता पाठवला होता, परंतु त्यांनी काही हालचाल केली नाही. त्यांना खलिते पाठवले पण उत्तर आलं नाही. शंभूराजे येतील अशी अपेक्षा होती पण ते आले नाहीत. असे बेजबाबदार वर्तन स्वराज्याचे युवराज म्हणून योग्य आहे का? शंभूराजांचं हे असं वागणं स्वराज्याच्या हिताला बाधा आणणार आहे. ही मनमानी पुष्कळ झाली. आता कान उघडणी केलीच पाहिजे. चाललंय सकाळपासून काही कळतच नाही. दालनात गेल्यापासून जे दार लावून घेतलंय ते अजून उघडलं नाही.
नवीन काव्य तर बांधत नसतील ना? कदाचित. नाही, मग त्यांच्या काव्य साधनेत बाधा आणायला नको. पोथीने पंडित पंडित कवी कलश पंडित कविराज. युवराज धरव कविराज आलेत सदरेवर. नाही व. ज्योतेजी ज्योतेजी जीवराज आत्ताच्या आत्ता कविराजांकडे जा आणि आम्ही तातडीनं बोलावलंय म्हणून निरोप द्या. जीवराज. कविराज कुठे आहेत काही कळायला मार्ग नाही. त्याची जाऊन आला रायप्पा सुद्धा मागावर आहे पण येतील ते. इथेच कुठेतरी असतील. नाही म्हणजे आम्ही मोकळे झालो असतो. खलित्याचा काही अर्थ समजला? नाही अजून. किचकट काय म्हण त्यासाठीच कविराजांची वाट पाहत होतो आम्ही. कदाचित आखाड्यात गेले असतील. हल्ली ते मुलांना संस्कृत शिकवायचं सुरू आहे ना. बहिणीचा वंच हो, वर्दी नाही, निरोप नाही. अहो, आपल्या घरातले सगळेच येऊ लागले. दादासाहेब मुजरा. तुम्ही कशाला आहे? अहो, त्यात काय, तुमच्या पदाचा मानच आहे तो. आम्ही आत आहोत. वंच आज बऱ्या सापडलात. या दादासाहेब, आलो आम्ही. या. पर पाण्याचा एवढा मोठा जिवाळा असलेली विहीर बघता बघता डोळ्यात देखत आठावी. अरे पर तळाला गेली की राव हिर. अरे काल पाहू इथं वर पाणी होतं आणि आज एका दिवसात आटली. काय तर गडबड आहे. अरे देवा, पांडुरंगा काहीतरी कर र बाबा. असा समजा खेळ खंडोबा चाललाय बघ. मंत्रानं लोकांचं जगणं अवघड झालं या. युवराज, तुम्हीच आता काहीतरी करा. वय पण गणोजीराव, तुम्ही ज्या सगळ्या गोष्टी संकट म्हणून सांगता आहात त्या तर नैसर्गिक आहेत. नैसर्गिक? हो, असं कसं म्हणताय युवराज? दुभत्या गाईचं पानं आटतोय, हिरीचं पाणी आटते, धडधाकड घराची भीत खसते. हे सगळं नैसर्गिक कसं? हो, नैसर्गिकच. त्या मंत्रतंत्राचा आणि या सगळ्या गोष्टींचा काही एक संबंध नाही. लोक घटना घडून गेल्यानंतर कुणाला तरी जबाबदार ठरतात. कधी दैवाला, कधी नशिबाला, तर कधी या करणी धरणीला. काय मामासाहेब? असेल तसं बी पण तसंच आहे मामासाहेब. कुणी करणी केली आणि लिंब फेकली म्हणून काही अरिष्ट येत नाही. नाही मग अरिष्ट येते तरी कशामुळं? समधी काळी जादू आहे बघा. गणोजीराव, जर तसं असतं तर आमच्या आऊसाहेबांनी आणि महाराजांनी स्वराज्यासाठी या अघोरी पंथाचीच स्थापना केली असती. कशाला तयार केले असते मावळे? हे बी खरं आहे. पर मग मामासाहेब, 100 सुया टोचलेली आणि गुलालात भिजवलेली लिंबच त्या मोगलांच्या छावणी बाहेर ठेव. म्हणजे त्यांची घोडी आपोआप मरून जातील, तंबू रावट्या जळतील. काय गरज आहे फौजा उभ्या करायची आणि जीवावर उदार होऊन लढायची? बघा गणोजीराव, अजून सुद्धा कुणी जाणकार मांत्रिक असेल तर सांगा. त्या औरंगजेबावरच मूठ मारू. जर गाय मरते तर औरंगजेब का मारायचा नाही? अहो, औरंगजेब कसा मरेल? तो बी त्यांचे गंडे दोरे तावीज ते बांधून बसलेला असतोय नव. त्या कारणानं आपली जादू त्यांच्यावर चालत नाही. गणोजीराव, ना गंडे दोरे कामी येतात, ना मूठ कामी येते, ना भानामती. कामी येते ती फक्त तलवार. तुमच्या आमच्या तलवारीनं 500 वर्षांची मोगली गुलामी संपवली. आता कुठं स्वराज्याचा सूर्योदय होतोय, त्यात या अशा अंधश्रद्धामध्ये आणू नका. तुम्हाला पूजा करायची असेल तर करा, जरूर करा, पण श्रद्धेनं करा. मुजरा युवराज. कविराज दिसले? होय, ते तिकडं डोंगराकडे जाताना दिसले. डोंगराकडे?
म्हणजे शिवयोग्याच्या मठाकडं? होय, तिकडच. तिकडं तिकडं कविराजांचं काय काम? मामासाहेब, अहो कधी कधी काही नैसर्गिक घटना अशा घडतात की ज्याच्या मागचा कार्यकारण भाव आपल्याला समजत नाही. मग आपण त्याला चमत्कार म्हणतो. आता घटना चांगली असली तर तो दैवी चमत्कार, आणि वाईट असली तर हे असं करणी, काळी जादू असा काहीतरी अर्थ लावतो. खरं आहे तुमचं. पण मग आता काय करायचं? होईल, हळूहळू बदल होईल, पण आपण बदलाच्या मानसिकतेत असलं पाहिजे. आम्हाला सांगा, गाढवाचा नांगर फिरला म्हणून आऊसाहेबांनी पुण्यात पायच ठेवला नसता तर पुण्यात आज जे वाडे हुडे पेठा दिसतायत त्या दिसल्या असत्या? खरं आहे तुमचं. आम्हासनी एक सांगा युवराज, थोरल्या महाराजांच्या तलवारीत भवानी देवी शिरली, हे तरी खरं आहे ना? खोट, साफ खोट. दलित गात्र झालेल्या मावळ्यांमध्ये उत्साह संचारावा, त्यांना धैर्य यावं म्हणून महाराजांनीच उठवलेली अफवा होती ती. नाही पटत. अहो, प्रत्यक्ष आई भवानी तलवारीत शिरली म्हणून तर महाराजांनी अफजल्याला फाडला. गडोजीराव, आई भवानी महाराजांच्या तलवारीत शिरली होती ना? होय की? तलवारी बरोबर. पण अफजल खान मात्र फाडला वाघ नखांनी, कोथळा काढला कट्यारीने. गणोजीराव, हे असं काही मनात ठेवू नका. युवराज, तरी बी ही ठरलेली पूजा एकदाची होऊन जाऊ दे. या कविराज, आम्ही आपलीच वाट पाहत होतो. क्षमा करा युवराज, आपको हमारी प्रतीक्षा करनी पड़ी. अगर हमें पहले पता होता तो हम पहाड़ी पे जाते ही नहीं. पर गेलतास कशा पायी? जी, वहां पे मठ है, देवी भद्रकाली की सुंदर मूर्ति है, वहां पे पूजा करके आए हैं. युवराज, प्रसाद लीजिए. थांबा युवराज, प्रसाद खाऊ नका सर. क्यों, क्या हुआ? आमचा विश्वास नाही तुझ्यावर. पण युवराजांचा विश्वास आहे. पुढं सांब आहे ते, कुणावर बी विश्वास बसतोय त्यांचा. युवराज, प्रसाद खाऊ नका सर. युवराज, प्रसाद खाइए. कैलाश भाऊ, उर्मटपणा करू नका. हाँ, उर्मटपना नहीं है, लेकिन आप हम पे संदेह कर रहे हैं. अब तो मैं प्रसाद देकर ही रहूंगा. कैलाश, गणोजीराव, तुम्ही रागवू नका सर. पण जे हाय ते हाय, जे नाही ते नाही. पूर्ण एपिसोड पहा झी 5 वर.